वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण जाणून घेणार आहोत HQ दक्षिण कमांड पुणे अंतर्गत 2022 सालाची पदांची भरती. HQ साऊथर्न कमांड हे पुणे येथे आहे आणि रक्षा मंत्रालयाच्या या सरळ सेवा भरतीची जाहिरात आज आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीनच आहात, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत आहात, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओंची तुम्हाला अपडेट मिळेल. त्यासाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका. जाहिरातीची डिटेल माहिती घेऊयात. ऑल पोस्टची नावे काय आहेत ते जाणून घेऊयात. संपूर्ण पदांची भरती केली जाणार आहे. पहिले पद आहे सफाईवाला, सफाईवाली. दुसरे पद आहे ड्रायव्हर. तिसरे पद आहे लोअर डिव्हिजन क्लर्क. अशी 3 पदांची भरती केली जाणार आहे. ॲप्लिकेशन फी 0 आहे, म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी असेल, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी असेल, कुठलीच फी नाही आहे. तर ही सरळ सेवा भरतीसाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे. त्यासाठी त्यांनी इथे पत्ता दिलेला आहे. पुण्यामध्ये हे आहे. ॲड्रेस आहे पुण्यातील वानवडी इथं. तुम्ही तो ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे ऑफलाईन पद्धतीने. तर आता आपण जाहिरातीतील डिटेल माहिती घेऊयात. डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ सिव्हिलियन ग्रुप सी HQ साऊथर्न कमांड, म्हणजे ग्रुप सीच्या पोस्टसाठी सरळ सेवा भरतीसाठी ही जाहिरात आलेली आहे. तर त्याची डिटेल माहिती घेऊयात. पोस्ट काय आहेत, त्याचे नंबर ऑफ पोस्ट किती आहेत आणि क्वालिफिकेशन म्हणजेच पात्रता काय आहे त्याच्याबद्दल डिटेल माहिती घेऊयात. तर सफाईवाला हे जे पहिलं पद आहे त्यामध्ये स्त्रियांसाठी राखीव म्हणून सफाईवाली असं त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे लेडीजसाठी टोटल 46 पोस्ट या रिझर्व्ह आहेत. त्यामध्ये जनरल असेल, SC ST OBC कॅटेगरी वाईज असे टोटल 46 पोस्ट त्यांनी दिलेले आहेत. त्यासाठी एज लिमिट आहे 18 ते 25 वर्षांचं एज लिमिट आहे. त्यानंतर आपण पात्रता पाहूयात. पात्रता दिलेली आहे इसेन्शियल म्हणजे 10वीपर्यंत मॅट्रिक पास पाहिजे रेकग्नाइज बोर्डमधून. डिझायरेबल काय दिलेलं आहे तर कन्झर्वंट विथ द ड्युटीज ऑफ रिस्पेक्टिव्ह ट्रेड्स विथ 1 years एक्सपिरियन्स इन द ट्रेड, म्हणजे 1 वर्ष कामाचा अनुभव केलेला असेल तर उत्तमच आहे. सेम सफाईवाला म्हणजे पुरुषांसाठी जी वॅकन्सी आहे ती नंबर ऑफ पोस्ट एकच आहे आणि एज कॅटेगरीसुद्धा सेम आहे, क्वालिफिकेशनसुद्धा सेम आहे, मॅट्रिक पास पाहिजे प्लस 1 yearचा एक्सपिरियन्स असेल तर डिझायरेबल आहे. त्यानंतर दुसऱ्या पोस्टची माहिती जाणून घेऊयात. दुसरी पोस्ट आहे ड्रायव्हरसाठी. नंबर ऑफ पोस्ट 2 आहेत. अनरिझर्व्ह म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 1 आहे आणि OBCसाठी 1 अशा 2 वॅकन्सीज आहेत. पे मॅट्रिक्स तुमचं लेवल 2 नुसार पेमेंट केलं जाईल. एज लिमिटसुद्धा 18 ते 25 वर्षांची आहे. आता आपण पात्रतेबद्दल जाणून घेऊयात. एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे ते मॅट्रिक पास पाहिजे. त्यानंतर ड्रायव्हरसाठी कंपल्सरी आहे मस्ट पोजेस दी सिव्हिलियन ड्रायव्हिंग लायसन्स फॉर हेवी व्हेकल्स अँड हॅव्हिंग 2 years ऑफ रिलेव्हंट एक्सपिरियन्स ऑफ ड्रायव्हिंग सच व्हेकल्स, म्हणजे हेवी व्हेकल्सचं तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे प्लस 2 वर्षांचं तुम्हाला व्हेकल चालवण्याचा अनुभव पाहिजे. त्यानंतर चौथी पोस्ट आहे LDC म्हणजे लोअर डिव्हिजन क्लार्क. नंबर ऑफ पोस्ट आहेत 9. अनरिझर्व्ह म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी 6 वॅकन्सीज आहेत. SCसाठी 1 आहे, OBCसाठी 1, EWSसाठी 1 आणि ASM कोटासाठी 4 असे टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज 9 आहेत. आणि तुमचं LDCसाठीचं पे मॅट्रिक्स हे लेवल 2 प्रमाणे केलं जाईल. एज लिमिटसुद्धा सेमच आहे 18 ते 25 वर्ष. आता क्वालिफिकेशन जाणून घेऊयात. क्वालिफिकेशन दिलेलं आहे 12वीपर्यंत पास किंवा इक्विव्हॅलंट एज्युकेशनल क्वालिफिकेशन फ्रॉम रेकग्नाइज बोर्ड और युनिव्हर्सिटी, म्हणजे 12वी पास पाहिजे. त्यानंतर इंग्लिश टायपिंगसाठी 35 वर्ड्स पर मिनिट ऑन कम्प्युटर किंवा हिंदी टायपिंगसाठी 30 वर्ड्स पर मिनिट ऑन कम्प्युटर अशी टोटल तुम्हाला लिमिट दिलेली आहे. म्हणजे टायपिंग स्पीड तुम्हाला दिलेला आहे तर तेवढा तुम्हाला कंप्लीट करता आला. तर ह्या होत्या नंबर ऑफ पोस्ट आणि त्याच्याशी रिलेटेड काही रिक्वायरमेंट्स. हा एक ॲप्लिकेशन फॉर्म त्यांनी जाहिरातीमध्ये दिलेला आहे. तर हा तुम्हाला इन डिटेल भरून सर्व माहिती पोस्टाने पाठवायचा आहे. तर जो मगाशी ॲड्रेस मी सांगितला तुम्हाला त्या ॲड्रेसवरती पोस्टाने तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे. तर तुम्ही त्या ॲड्रेसवरती ऑफलाईन अर्ज करू शकता. सरळ सेवा भरती आहे. त्यानंतर काही बेसिक गायडन्स दिलेले आहेत पोस्टसाठी, त्या पाहूयात. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्याचे काही डेट्स आहेत. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांमध्ये अर्ज करायचा आहे ॲप्लिकेशन. त्याच्या तारखा पाहूयात. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवातीची दिनांक 29 एप्रिल आहे आणि शेवटची तारीख ही 11 जून 2022 पर्यंत राहील. त्यानंतर महत्त्वाची एक सूचना त्यांनी दिलेली आहे की जी परीक्षा होणार आहे या भरतीसाठी तिची प्लेस आणि डेट ऑफ एक्झामिनेशन विल बी इंटिमेटेड लेटर, म्हणजे नंतर ते कळवणार आहेत तुम्ही अर्ज केल्यानंतर. द कॅन्डिडेट्स विल बी
पुट थ्रू अ सिलेक्शन प्रोसेस, काही सिलेक्शन प्रोसेस केली जाईल, त्यातून तुम्हाला सिलेक्शन केलं जाईल. सिलेक्शन विल बी मेड ॲज पर दी एक्झिस्टिंग गव्हर्नमेंट रूल्स अँड रेग्युलेशन्स. सिलेक्शन विल बी मेड स्ट्रिक्टली ऑन दी बेसिस ऑफ मेरिट इन दी रिटर्न एक्झामिनेशन अँड क्वालिटी इज लाईक स्किल्स अँड टेस्ट. तर अशा काही महत्त्वाच्या या सूचना होत्या. त्यानंतर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन अजून काही आहेत का आपण चेक करूया. क्लोज डेट फॉर रिसिविंग द ॲप्लिकेशन विल बी 45 डेज, म्हणजेच 45 दिवसांनंतर अर्ज करण्याची मुदत संपून जात आहे. मी या पोस्टची जी जाहिरात आहे त्याची लिंक म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करून जाहिरात इन डिटेल पाहू शकता. म्हणजे तुम्हाला बेसिक काही छोट्या गोष्टी आहेत, काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहेत ते समजून जातील. ठीक आहे. त्यानंतर आपण एक्झामिनेशनची काही माहिती घेऊयात. एक्झामिनेशनसाठी 4 पेपर होणार आहेत. पेपर पहिला आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस टाईपचं प्रश्न असणार आहेत. त्याच्यामध्ये MCQ टाईप. नंबर ऑफ क्वेश्चन्स असणार आहेत 25 आणि 25 मार्कांसाठी विचारणार आहेत. परीक्षेचा कालावधी असणार आहे 2 तासांचा. दुसरा पेपर आहे जनरल अवेअरनेस, ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस टाईप म्हणजे MCQ टाईपच असणार आहे दुसरासुद्धा. आणि नंबर ऑफ क्वेश्चन 50 आहेत. मार्क्स त्यासाठी 50 आहे, म्हणजे एक प्रश्न 1 मार्कांसाठी असणार आहे. त्यानंतर तिसरा पेपर आहे जनरल इंग्लिश. या पेपरसाठी तुम्हाला सुद्धा MCQ विचारणार आहेत आणि नंबर ऑफ क्वेश्चन 50 आहेत आणि 50 मार्क्ससाठी आहे. 50 मार्कांचे प्रश्न असणार आहेत, एक प्रश्न 1 मार्काला, आणि 2 तासांमध्ये तुम्हाला हे 4 पेपर द्यायचे आहेत. चौथा पेपर आहे न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड, ते सुद्धा MCQ टाईप असणार आहेत. 25 प्रश्न विचारले जातील 25 मार्कांसाठी. तर क्वेश्चन पेपर जे विचारले जाणार आहेत रिटर्न टेस्टसाठी ते 2 लँग्वेजेसमध्ये अवेलेबल असतील, इंग्लिश आणि हिंदी. परंतु जो इंग्लिशचा पेपर आहे तो फक्त इंग्लिशमध्येच असेल. त्यानंतर द क्वेश्चन विल बी ऑफ 12th स्टँडर्ड अँड दी पोस्ट ऑफ LDC. म्हणजेच काय, LDC म्हणजे लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी जे पेपरचा पॅटर्न असणार आहे तो 12वीच्या इक्विव्हॅलंट स्टँडर्डसाठी इतका असणार आहे आणि 10वीच्या स्टँडर्ड इतका सफाईवाला ड्रायव्हर आणि त्यासाठी असणार आहे. 10वीच्या स्टँडर्डसारखे पेपर विचारणार आहेत. देअर मे बी निगेटिव्ह मार्किंग ऑल्सो. निगेटिव्ह मार्किंग असण्याचे सुद्धा चान्सेस त्यांनी इथे सांगितलेले आहेत. पुन्हा एकदा डेट्स पाहूयात. महत्त्वाचे दिनांक आहेत 29 एप्रिलपासून अर्ज करण्यासाठी सुरुवात होत आहेत, तर शेवटची दिनांक 11 जूनपर्यंत आहे. मित्रांनो, मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओला वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. थँक्यू.